आई काय आणतो बेल सारा पोचेल लाडकी बहीण योजनेचे पैसे आले। तर हाय फ्रेंड्स, तुमच्यासाठी एक मला न्यूज शेअर करायची आहे की गणेशजी इथून पुढे व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहे, कारण ते इथून गेलेले आहेत आणि ते कधी परत येणार हे मला पण सांगता येत नाही। त्याचं कारणही सांगते, उगाच गैरसमज करून घेऊ नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी पूर्ण घर क्लीन केलेलं आहे, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी केलेली आहे आणि आज माझं ढोल वादन सुद्धा होतं। तर ब्लॉग पूर्ण बघा आणि माझं ढोल वादन कसं वाटलं नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर हे आहे माझं घर, स्वप्नातलं घर, आणि हे आज क्लीन करायचं आहे। त्याचं कारण म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे आणि मला आधीपासून कसं आहे ना, माझं नशीब खराब म्हणा किंवा काय म्हणा, माझे सर्व काम मलाच करावं लागते। गणेशजी घरी असतात तेव्हा ते कामात मदत करतात। तर आता गणेशजी गेलेले आहे गावाला, म्हणजे सासरी, आणि ते आता व्हिडिओमध्ये सुद्धा दिसणार नाही आहे आणि सध्या ते माझ्यासोबत पण नाही राहणार आहे। झालेलं असं की सासू सासऱ्यांना बरं नाही आहे आणि माझं तिथं जाणं शक्य नाही आहे, कारण नवीन व्यवसाय लावलेला आहे आणि घर खर्च वगैरे एवढी सारी आपण गुंतवणूक केलेली आहे। तर त्याच्यामुळे तिथून पैसे येणे खूप आवश्यकता आहे आणि व्यवसाय बंद करून जाणे शक्य नाही आहे। आणि त्या गोष्टीवरून वाद होत होता दोघांचा पण, कारण आईबाबाला बरं नसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि कोणालाही पण वाटते की आपल्या आईबाबाला बरं नाही तर आपण आपल्या आईबाबाजवळ असलो पाहिजे। तर म्हणून वाद झाण्यापेक्षा आम्ही दोघांनी ठरवलं की आता 2-3 महिने गणेशजी सासरी राहतील आणि मी माहेरी राहणार, बरोबर, आणि नंतर बघू काय डिसिजन घ्यायचा आहे। आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही एक काम करा, तिथं राहता तुम्ही तिथल्या घराचं काम पण करा आणि नंतर मग आपण बघूया, कारण माझ्यासाठी शक्य नाही आहे सध्या तरी तिथं सेटल होणं, कारण जितका सपोर्ट मला इथं माझ्या माहेरकडच्यांचा आहे, आईचा आहे, भावाचा आहे, सगळ्यांचा आहे, तेवढा सपोर्ट मला तिथं मिळणे शक्य नाही आहे। कारण तिथं जाऊ वगैरे ते आमच्यासोबत बोलत नाही आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे कसं आहे, व्यवसाय केल्याशिवाय चालत नाही आणि तिथं गेल्यावर जर गणेशजीने काम केलं नाही, वाद करत राहिले, मित्रांसोबत ड्रिंक घेतली, तर कसं इथं मी भरपूर पैसा वेस्ट केलेला आहे। तर त्याच्यामुळे मग वाद होत होता। मग मी त्यांना सांगितलं की एक काम करा, तुम्हाला असं वाटत असेल, आणि आता गणपती त्यांचं मंडळ पण आहे, गणपतीचं मंडळ आहे, त्याच्यानंतर देवीचं मंडळ आहे ज्याचे ते अध्यक्ष आहेत, पैसा गोळा करणे, देवी बसवणे हे सर्व त्यांच्याकडे असते। त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मी खूप फ्री लाईफ जगते, म्हणजे मी ढोल वादनाला जाते, मी गावाला जाते, मी इकडे जाते, मी तिकडे जाते आणि ते कुठंच जात नाही। चला फ्रेंड्स, तर आता मी आली होती खाली जेवायला, तुम्ही बघू शकता। आईने डाळ भात बटाट्याची भाजी केली, हा फायदा होते माहेरी असल्याचा। तर उद्या हरतालिका आहे, मग गणपती बाप्पा आहे, त्याच्यामुळं मला साफसफाई करायची होती। आता हॉलची वगैरे साफसफाई झालेली आहे, पडदे वगैरे वॉश करायचे आहेत, अजून आंघोळ करायचं आहे, कपाट लावायचं आहे, एक प्रमोशनचा व्हिडिओ कॉल पण येणार आहे 4:30ला आणि 5:30ला मला वादनाला जायचं आहे। तर चला पटापट उरकून घेते मी। तर म्हणून मी त्यांना भांडण न करता, वाद न करता, त्यांना शांततेने प्रेमाने काही दिवसासाठी तिकडं पाठवून दिलेलं आहे। ओके, तर आता प्रॉब्लेम हा मोठा झालेला आहे की कॅन्टीन कोण चालवणार। तर उद्या गणपती बाप्पा बसले की मी डेलीला कॅन्टीन चालवणार आहे, चहा नाश्ता जे काही असेल ते, कारण मला सवय आहे काम करायची। तर तुम्हाला माझा निर्णय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे, हरतालिका आहे आणि आज म्हणजे ढोल वादनसुद्धा होतं, एक ढोल वादन माझं झालेलं आहे। तर त्याच्यामुळे आज ना मी पटापट सर्व किचन क्लीन केली, त्याच्यानंतर सर्व हॉल केला, कपाट सब्जी वगैरे सर्व जाळी काढले, पडदे वॉश केले, तोरणं वॉश केले आणि जे शोचं सामान होतं ना ते संपूर्ण हॉलमध्ये लावून दिलेलं आहे, कारण मग एकाच दिवशी भरपूर घाई होते। आता मग मी असं ठरवलेलं आहे की हरतालिका झाली आणि गणपती बाप्पा बसले की मग यावेळेस मी ना 5 दिवसाचाच गणपती बाप्पा बसवणार आहे आणि 5 दिवसानंतर जेवण वगैरे करून म्हणजे विसर्जन करणार आहे। कारण की असं की मग स्त्रियांचे कसे प्रॉब्लेम वगैरे येते, मग ते कसं गणपती बाप्पावर सावली वगैरे पडते आणि ते काही माझ्या मनाला योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे मी 5 दिवसाचाच गणपती बाप्पा बसवणार आहे।
तर असं झालेलं आहे. आणि आता इथून पुढे तर माझी जबाबदारी खूप वाढलेली आहे. स्वराजला शाळेत पाठवून देणे, नंतर कॅन्टीन उघडणे, नंतर त्याला शाळेतून घरी आणणे. आणि एक अजून गुड न्यूज आहे. आई काय आणतो बेल सारा पोचेल लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. मग ती एवढी खूप झाली जशी मला देऊन राहिली. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. आता दाखव बॅलन्स वाढलं मग 4,500 म्हणून सांगून आली तुले. काय कोण टाकले? 4,000 आले काय? हा चल मग येत आले रे बा. तू कधी येतात? मला तर मेसेज नाही आला. येईन ना. अप्रुव्हलचा आहे तुला मेसेज येईल. पाहिलं कधी? हा कालच पाहिलं. मग बातच आले. मग मी काय म्हणतो केळीचे खांड उद्या आणजो, लहान लहान आणजो, एवढे फक्त. हा उद्या आणू. आणि बेल बस एवढंच राहील. मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता. तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवसापूर्वी मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला होता. तर फायनली मला काल 3 महिन्याचे पैसे आलेले आहे. मी असा व्हिडिओ बघितला होता की सप्टेंबरचं महिन्याचेच भेटतील, पण नाही, मला ना 3 महिन्याचे 4,500 रुपये भेटलेले आहेत. आणि मला विचारत होते की तुम्ही डॉक्युमेंट काय काय दिले. तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे आणि तुमचं अपडेट केलेलं पाहिजे, KYC केलेली पाहिजे. तर मी दिलेलं होतं बँक अकाउंट, राशन कार्ड आणि आधार कार्ड आणि माझी शाळेची TC एवढं मी दिलेलं होतं. आणि लगेच 3ऱ्या ते 4थ्या दिवशी माझे पैसे आलेले आहेत. माझा भरल्यानंतर मी माझ्या आईचा सुद्धा भरलेला आहे. अजूनपर्यंत आईचे पैसे आलेले नाही, पण येतील. तर इथं संपूर्ण जे पडदे, तोरणं सर्व होतं ना ते वॉश करून ठेवलेले आहे. आणि सर्व क्लिनिंग करायला मला साधारणतः 4:30 वाजले. कारण एवढं मोठं घर. मग मी बाथरूम, लॅट्रिन सर्व काही स्वच्छ केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. एक भांडं घासलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हॉल पण बघू शकता. खिडक्या, ही TV कोरड्या कपड्यांनी पुसलेली आहे, कारण ओल्या कपड्यांनी पुसू नये मला हे भरपूर जण सांगत होते. हे सुद्धा बटन वगैरे पुसून ठेवलेलं आहे. हे फोटो सर्व ओल्या कापड्यांनी वगैरे पुसून घेतलेले आहेत. आणि स्वराज मस्तपैकी झोपलेला आहे. बघा आता किती छान दिसत आहे. तर आणि भरपूर असा धूळ झालेला होता घरात. आता संपूर्ण घर स्वच्छ झाल्यानंतर मला आला दादांचा कॉल की लवकरात लवकर तुम्ही ढोल वादनाला या. आणि एवढं थकल्यानंतर माहिती आहे का, मला तर वाटत नव्हतं मी जाऊ शकणार आहे, परंतु मी तयारी केली आणि तयारीनंतर मी निघालेली आहे ढोल वादनाला. स्वराज नुकताच झोपेतून उठला होता. मग मी त्याला चहा आणि दूध दिलं. म्हणजे पहिले केळी खाल्ली त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी चहा दूध घेतला. दुधामध्ये एकदम थोडासा चहा टाकत असते मी. आणि मला बोलला मम्मी माझ्यासाठी कॅडबरी चॉकलेट आणशील. नंतर मी त्याला पापा दिला आणि आम्ही निघालेले आहो वादनासाठी. तर तुम्ही बघू शकता मार्केट भरपूर असं भरलेलं आहे, कारण गणपती बाप्पा येणार आहे म्हणून भरपूर अशी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात आणि शोरात चालू आहे. तर फायनली आम्ही आता गेलेला आहो वादनासाठी आणि मग आम्ही वादन सुरू केलं. साधारणतः 7 वाजतापासून आमचं वादन चालू झालं तर 10 वाजता आमचं वादन संपूर्ण झालेलं आहे. आणि गणपती बाप्पा बसवण्यासाठी आम्ही इथं फायनली आलेला आहो. आणि खूप छान असे गणपती बाप्पा होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि भव्य आणि दिव्य असे गणपती बाप्पा होते. नंतर आम्ही त्यांना नमस्कार केला आणि आम्ही निघालो. तर आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. कवड्याची भाजी होती, जिरा भात होता, शिरा होता आणि काय म्हणतात ठेचा वगैरे असं भरपूर जेवणासाठी होतं. तुम्ही बघू शकता खूप छान असं जेवण होतं. नंतर माझ्या आईचा कॉल आला, कारण आईला पण गणपती बाप्पाच्या मंदिरात भजनासाठी जायचं होतं. मग मी आईला सांगितलं मी जेवण करून येते, तू स्वराजला सोबत घेऊन जा. बघा आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता घरी जात आहे. तर आई गेलेली आहे भजनाला आणि घरी कोणी नसल्यामुळे मग आईने स्वराजला पण घेऊन गेली आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात भजन आहे. तर आता स्वराजला मला आणायला जायचं. आता बघा सुनसान आहे आणि शूटिंग याच्यामुळे चालू ठेवते, कारण सध्या मुलींना किती सेफ्टीची आवश्यकता आहे. आणि आमचं शिवपथक त्या मानाने खूप छान आहे. तुम्ही म्हणणार की पथकावाले सोडायला नाही येत काय, तर ते येणार होते पण आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शेरणी आहे ना.
आम्ही शेरणी आहो म्हटलं, आम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो. आमच्यापेक्षा ज्या म्हणजे अनमॅरिड आहे त्यांना सोडायला जा म्हटलं तुम्ही, आम्ही जातो म्हटलं व्यवस्थित. तर पब्लिक बघा किती आहे आणि रात्रीचे आता 11 वाजलेले आहे. तर आम्ही आता जात आहे. तर कसं आहे, सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे. तर आमचे जे दादा आहेत ते बोलले होते की ताई आम्ही घरी पोहोचून देतो, पण मग मी दादाला सांगितलं दादा भरपूर मुली आहेत ज्या अनमॅरिड आहेत, तर तुम्ही एक काम करा त्यांना पोहोचून द्या, आम्ही दोघी व्यवस्थित जातो. नंतर मग माझ्यासोबतची मुलगी होती आणि आई मंदिरात होती, तर मला स्वराजला घ्यायला पण जायचं होतं. तर डायरेक्ट जिथं भजन होतं आईचं आम्ही त्या मंदिरात गेलो स्वराजला आणण्यासाठी. तर स्वराज मस्तपैकी तिथं भजन करत होता. तर तिथं आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन केलं. मी स्वराजला घेतलं, तुम्ही बघू शकता. आईचं इथं सुरू आहे भजन आणि नंतर मी घराकडे जाण्यासाठी निघाली. फायनली आता वाजलेले आहेत 11:15 आणि मी घरी आलेली आहे. जाम हात वगैरे लाल झालेले आहेत, खूप लाल झालेले आहेत, पण पाय पण सुजलेले आहेत. आता सगळ्यात अगोदर चेंज करून घेते. कशी दिसत आहे मी? खूप मजा आली माहिती आहे का. तर आता मी फ्रेश झालेली आहे. कानातले वगैरे सर्व नथ वगैरे काढून ठेवलेली आहे. ढोल वादन सोपं नाही आहे, आपल्याला असं वाटते जेव्हा वाजवायला जातो ना तेव्हा कळतं. मी क्लिनिंग थोडी केलेली आहे. तर मी सर्व करून गेली होती, तुम्ही बघू शकता. आणि हॉल तर एवढा चकाचक दिसत आहे ना आता, तुम्ही बघा एकदम मस्त दिसत आहे हॉल. काहीच पसारा नाही, सकाळी उठल्याबरोबर काहीच कामधंदा नाही. स्वराज खेळत आहे खेळभांडे. आज आम्ही दोघंच आहे झोपणार आहे, त्याच्यामुळे एकच बेड टाकलेला आहे. आणि इकडं पण मस्त आहे, आवरून ठेवलेलं आहे सर्व. लाईट ऑफ. तर उद्या हरतालिका आहे, नंतर गणपती बाप्पाचं आगमन आहे. तर हॉल चकचक केलेला आहे, क्लीनअप केलेला आहे. आणि आता टेन्शन नाही, उद्या सकाळी उठल्यानंतर पूजा मांडायची आहे बस. आणि स्वरा हॉस्टेलला आहे आणि आम्ही दोघं झोपणारे आहे आज, त्याच्यामुळं एकच बेड टाकलेला आहे, जास्त पसारा काही केला नाही. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.